तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण 9चा एक फारच इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत, दॅट इज रेशो अँड प्रपोर्शन. तर रेशो अँड प्रपोर्शन म्हणजे काय? व्हॉट इज बाय रेशो? रेशो म्हणजे काय? तर समजा आपल्याला जर दोन क्वांटिटीचं जर कंपॅरिझन करायचं असेल, दोन क्वांटिटीचं जर कंपॅरिझन करायचं असेल तर आपण रेशो वापरतो, जसं की 2:3. म्हणजे समजा 2 kg टू 3 kg, त्याला आपण काय म्हणतो? कंपॅरिझन करणे, की 2:3. आणि प्रपोर्शन म्हणजे काय? तर प्रपोर्शन दोन टाईपचे असतात. जेव्हा दोन रेशो मध्ये इक्वल टू साइन येतं, जसं की 2:3 अँड 5/4, तर अशाला काय म्हणतो आपण? प्रपोर्शन म्हणतो. दोन रेशोच्या मध्ये जर इक्वल टू साइन आलं तर त्याला आपण काय म्हणतो? प्रपोर्शन म्हणतो. तर प्रपोर्शन दोन टाईपचे आहेत. फर्स्ट आहे डायरेक्ट प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन. तर डायरेक्ट प्रपोर्शन काय असते सर? तर डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय? समजा एक पेन आहे, त्या एक पेनची किंमत समजा 10 रुपीज आहे. तर मग 10 पेनची किंमत किती होतील? समजा आपल्याला 10 पेन जर घ्यायचे असतील तर किती रुपये लागतील? ऑब्विसली 100 रुपये लागतील. तर बघा, यामध्ये नंबर ऑफ पेन्स किती आहेत? नंबर ऑफ पेन 1 आहे, आणि आपण एक पेनचे 10 आहेत, तर 10 पेनचे 100. म्हणजे समजा नंबर ऑफ पेन्स x असतील आणि कॉस्ट म्हणजे y असेल. तर मग जर x ची व्हॅल्यू वाढली तर y ची व्हॅल्यू पण काय होणार आहे? वाढत आहे. तर अशा प्रोपोर्शनला काय म्हणायचं? डायरेक्ट प्रोपोर्शन. x इफ व्हॅल्यू ऑफ x इन्क्रीजेस, y ऑल्सो इन्क्रीजेस, सो दिस टाइप ऑफ प्रोपोर्शन इज कॉल्ड एज डायरेक्ट प्रोपोर्शन. तर आपण कसं लिहू शकतो? x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y, सो x इक्वल टू ky. आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन निघून गेलं की इथं काय येतं? k येतं. सो k इक्वल टू काय मिळेल? हे मल्टिप्लाय मधले y इकडे गेलं काय? डिवाइड होईल. सो k इक्वल टू काय मिळेल? x बाय y. म्हणजे जनरल फॉर्म काय असेल डायरेक्ट प्रोपोर्शनचा? x1 बाय y1 इक्वल टू x2 बाय y2 इक्वल टू k. तर ह्याला म्हणतो आपण डायरेक्ट प्रोपोर्शन. म्हणजे कसं ओळखायचं सर डायरेक्ट प्रोपोर्शन आहे का इनव्हर्स आहे? जर x ची व्हॅल्यू आपण वाढवली तर y ची व्हॅल्यू वाढत असेल तर डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोपोर्शन मध्ये इनव्हर्स प्रोपोर्शन. इनव्हर्स प्रोपोर्शन. तर इनव्हर्स प्रोपोर्शन काय असते बघू आपण. इनव्हर्स प्रोपोर्शन. तर समजा एक काम आहे, तर एक काम समजा 5 वर्कर्स एक काम 10 दिवसामध्ये कंप्लीट करतात. मग समजा आपण नंबर ऑफ वर्कर्स जर वाढवले, समजा 5 चे आपण 15 वर्कर्स केले. 15 वर्कर्स केल्याच्या नंतर हे जे डेज आहेत ते वाढतील का कमी होतील? तर कमी होतील, कारण आपण नंबर ऑफ वर्कर्स काय केले? वाढवलेत. समजा इथं 5 डेज लागतील आपल्याला सपोज. मग अशामध्ये काय होणारे? x ची व्हॅल्यू वाढवली तर y ची व्हॅल्यू काय होत आहे? कमी होत आहे. सो दिस टाइप ऑफ प्रोपोर्शन इज कॉल्ड एज इनवर्स प्रोपोर्शन. व्हेन x increases y decreases or x decreases y increases. तर मग ह्याला कसं लिहायचं? x is inversely proportional to y, so x equal to ky. सो हे डिवाइड मधलं y गेलं इकडे काय होईल? मल्टिप्लाय होईल. सो xy इक्वल टू k. म्हणजे जनरल फॉर्म काय? x1 इंटू y1 इक्वल टू x2 इंटू y2 इक्वल टू k. हे झालं इनव्हर्स प्रोपोर्शनचं जनरल फॉर्म. तर त्याच्यावरचे क्वेश्चन आपण बघू. प्रॅक्टिस सेट 4.1. प्रॅक्टिस सेट 4.1. तर त्यामध्ये काय दिलंय? फर्स्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द रेशियो अँड रिड्यूस द फॉर्म टू फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. आता क्वेश्चन काय दिलेला आहे की 72,60. तर ह्या दोन नंबरचा आपल्याला रेशो काढायचा आहे. रेशो कसा काढायचा आहे?
रिड्यूस फॉर्म मध्ये करून 72 डिवायडेड बाय 60 ह्याला म्हणतात रेशो. आता ह्याला आपल्याला रिड्यूस करावं लागेल, तर आता ह्यासाठी टेबल्स यावं लागतील. त्यामुळे म्हणतो की टेबल्स पाठ करा, कमीत कमी 20 पर्यंत टेबल्स आले पाहिजेत. सो 12 5 जा 60, 12 6 जा 72. आता हा रिड्यूस फॉर्म मध्ये आहे का? आहे. का बर? कारण 5 काय आहे? प्राईम नंबर आहे. आता आणखीन ही हा फ्रॅक्शन रिड्यूस होईल का? नो. हा असेल ह्याचा रिड्यूस फॉर्म. नेक्स्ट 38,57 आता आपला रेशो काढायचा आहे. तर ह्या दोन नंबर्सला कशाने डिवाइड होईल? कशाने होतं? 19 न. 19 2 जा 38, 19 3 जा हा झाला रिड्यूस फॉर्म 2/3. सिंपल आहे. दिलेल्या नंबर्सला काय करायचं आपल्याला? रिड्यूस फॉर्म मध्ये लिहायचंय. थर्ड 52/78. आता ह्या नंबर्सला कशाने डिवाइड होतंय? कशाने डिवाइड होईल? बघा, टेबल्स आले पाहिजेत. कशाने डिवाइड होते बघा. येत नसेल तर 2 ने डिवाइड करायचं. असं काही नाही की टेबल्स आलेच पाहिजे म्हणून. रिड्यूस करा. 2 4 जा 2 2 जा 4, 2 6 जा 2 3 जा 2 9 जा 30, 13 2 जा 26, 13 3 जा 39. तर हे झालं रिड्यूस फॉर्म. आपण याच्यात डायरेक्टली 26 ने पण डिवाइड करू शकतो, नो प्रॉब्लेम. हा झाला इट्स ऑल अबाउट क्वेश्चन नंबर 1, की ज्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं होतं? रेशिओला रिड्यूस फॉर्म मध्ये लिहायचं होतं. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये पण काय करायचंय? रेशोज काढायचा आहे, पण त्यामध्ये युनिट्स दिलेले आहेत. आता युनिट्स जर सेम असतील तर नो प्रॉब्लेम. तर 700 रुपीज अँड 308 रुपीज आहेत. आता युनिट जर एखादा जर रेशो आपल्याला काढायचा असेल तर दोन्हीही जे क्वांटिटीज आहेत ते सेम युनिट मध्ये असले पाहिजे. रुपीज रुपीज, पैसे पैसे नसतील तर आपल्याला एकामध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्याच्यामध्ये आपण करू शकतो 700 डिवाइडेड बाय 308 रिड्यूस करावं लागेल. 2 3 जा 6, 2 5 जा 10 0, 2 1 जा 0, 2 4 जा सॉरी 2 1 जा 2 5 जा 2 4 जा. अगेन 2 ने डिवाइड होईल. 2 1 जा 2 7 जा 2 5 जा 2 7 जा 2 7 जा. आता कशाने रिड्यूस होतंय का? 7 होतंय का बघा. होतंय 7. 7 2 जा 14, किती उरले? 3. 7 5 जा 25, 7 1 जा 7, 7 1 जा 7. आता 11 काय आहे? प्राईम नंबर आहे. जेव्हा पण फ्रॅक्शन मध्ये एखादा प्राईम नंबर आला तर नंतर तो फ्रॅक्शन रिड्यूस होत नाही. हा झाला क्वेश्चन नंबर 2 मला फर्स्ट. क्वेश्चन नंबर 2 मला सेकंड. काय दिलंय? 14 रुपीज and 12 रुपीज and 40 पैसे. आता बघा त्याच्यामध्ये रुपीज आहे आणि तो रुपीज प्लस पैसे आहेत. आता आपल्याला एक तर काय करावं लागेल? रुपीजला पैसे मध्ये कन्वर्ट करा. आपल्याला माहित आहे 1 रुपी इक्वल टू हाऊ मेनी पैसे? 100 पैसे. सो 14 रुपीज इक्वल टू 400 पैसे डिवायडेड बाय हे 12 रुपीज म्हणजे किती झाले? आधी आपण कन्वर्ट करू. 12 रुपीज म्हणजे 1200 पैसे इंटू 40 पैसे म्हणजे किती झाले? 1240 पैसे. सो 1240 पैसे. 0 0 कॅन्सल. 2 7 जा 0 जा 2 6 जा 2 2 जा 70/62. अगेन रिड्यूस. 2 3 जा 2 5 जा 2 3 जा 2 1 जा. So 31 is the prime number. So this is reduced form. Simply कोणते युनिट दिले असेल तर नो प्रॉब्लेम. फक्त आपल्याला काय करावं लागेल? दोन जे क्वांटिटीज आहेत त्याला सेम युनिट मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला रेशो काढावा लागेल. आता नेक्स्ट आपल्याला भरपूर कंजन माहित पाहिजे की 1 kg इक्वल टू हाऊ मेनी ग्राम? 1000 ग्राम. 1 लिटर इक्वल टू 1000 मिलीलिटर. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. पुन्हा 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 mm.
मिलीमीटर. तर असे बेसिक कन्वर्जन आपल्याला आले पाहिजेत. द नेक्स्ट आपण पूर्ण एक्सरसाइज क्वेश्चन सॉल्व करू. 5 लिटर and 2500 milliliter. आताच आपण बघितले 1 लिटर इक्वल टू 1000 मिलीलिटर. सो 5 लिटर इक्वल टू 5000 milliliter divided by 2500 milliliter. 2020 cancel. 25 ones are 25, 25 twos are 50. So 2:1 is the ratio. सिंपल आहे. फक्त महत्वाचं आहे की कन्वर्जन करणे, सेम युनिट मध्ये कन्वर्ट करणे आणि त्यानंतर आपण रेशो फाइंड करू शकतो. नेक्स्ट 3 years and 4 months. 5 years and 3 months. आता आपला मंथ इयरचे मंथ मध्ये कन्वर्ट करू. एका वर्षामध्ये किती मंथ असतात? 12. 12 3 जा 36 प्लस हे 4 मंथ्स म्हणजे टोटल किती झाले? 40 मंथ्स. आणि इथं 5 years म्हणजे काय झाले? 60 प्लस 3 months. सो 63 months. सो 40 डिवाइडेड बाय 63. तर रिड्यूस होते काय? कोणत्या नंबरने डिवाइड होतंय का? नाही. तर हे रिड्यूस फॉर्म आहे. रिड्यूस होत असेल तर करायचं, नाही तर नो प्रॉब्लेम, रिड्यूस करायची गरज नाही. नेक्स्ट 3.8 kg and 1900 ग्राम. तर केजीचं ग्राम कसं कन्वर्ट करायचं? 1 kg इक्वल टू 1000 ग्राम. त्याला 1000 नी मल्टिप्लाय करायचं. काय होईल मग? 3800 3800 ग्राम. सो 3800 ग्राम डिवाइडेड बाय 1900 ग्राम. 2020 cancel. 19 ones are 19, 19 twos are 38. सो 2:1. फार इझी आहे, फक्त कन्वर्जन करणे इम्पॉर्टंट आहे. असेच काही क्वेश्चन्स आहेत. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन, कारण हा फार सोपा आहे. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय आहे? एक्सप्रेस द फॉलोइंग पर्सेंटेज इनटू रेशो. म्हणजे 75:100. तर हे पर्सेंटेज आहेत, ह्याला आपल्याला रेशो मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे 75:100 म्हणजे 75 डिवाइडेड बाय 100. तर या दोन नंबर्सला कशाने डिवाइड होईल का? होईल 25 ने. 25 3 जा 75, 25 4 जा 100. झालं रेशो मध्ये कन्वर्ट. सो दिस पर्सेंटेज कन्वर्टेड इनटू रेशो. म्हणजे पर्सेंटेज म्हणजे काय असतंय? डिवाइडेड बाय 100. तर आपण कन्वर्ट कशामध्ये केलं? पर्सेंटेज मध्ये. नेक्स्ट 44 डिवाइडेड बाय 100. रिड्यूस करावं लागेल. तर 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 5 जा 10, 0. अगेन 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 5 जा 10, 11/25. आता त्यानंतर रिड्यूस होईल का? नाही, कारण 11 हा प्राइम नंबर आहे. प्राइम नंबरला आपण रिड्यूस करू शकतो का? नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन थोडा वेगळा आहे. 6.25%. आता कसं करायचं? तर 6.25 पर्सेंटेज मध्ये आपल्याला माहित आहे पर्सेंटेज म्हणजे काय असतं? डिवाइडेड बाय 100. आता जसं आपण 25 डिवाइडेड बाय 100 आहे, तर डिनॉमिनेटर मध्ये जर 2 झिरो असतील तर आपण काय करतो? लेफ्ट राईट हँड साइड कडून 2 डिजिटवरून पॉइंट देतो. म्हणजे 1 2 0.25 असं लिहितो. मग सिमिलरली ह्याच्या उलट आपण पॉइंट कडून खाली 2 झिरो देऊ शकतो का? पॉइंट कडून काय करायचं? 2 झिरो खाली द्यायचे. आपण तेच केले, फक्त ते उलटे केले. सो 25 4 जा 100, 2 0 ऍज इट इज. 25 2 जा 50, किती उरले? 12 उरले. 25 5 जा 125. अगेन किती उरलं? 25 बाय 400. 25 1 जा 25, 25 1 जा 25. व्हॉट इज रिमाइंडर? 15. 25 6 जा 150. So 1:16. So we have convert this percentage into ratio.
percentage into ratio. Next, 52 by 100. Same, 2 ने डिवाइड करायचं, नो प्रॉब्लेम. 2 to the 4, 2 6 the 12, 50 half, 2 1 the 2, 2 3 the 6, 2 to the 4, 2 5 the 10. So 13 raised to 25. We have convert this percentage into ratio. And last of this question, little bit different. 0.64%, which is similar to question number 3rd. सो आपल्याला माहित आहे की पर्सेंटेज मध्ये काय असतं, डिवायडेड बाय 100. सो 0.64 डिवायडेड बाय 100. आता सेम आपण काय केलं, पॉइंट काढून टाकला आणि काय केलं, खाली 2 झिरो दिले, झालं. आपण रिड्यूस करू शकतो. 2 3 जा, 2 2 जा, 2 5 जा, 0 0 0, पुन्हा 2 1 जा, 2 6 जा, किती येईल, 2 5 0 0 येईल. अगेन 8 1 2 5 0 येईल. अगेन 2 2 4 जा, 2 6 जा, 2 2 जा, 2 5 जा. आता रिड्यूस होईल का, नाही होणार. सो 4:6 25 इज द रेशिओ ऑफ दॅट पर्सेंटेज. तर हा झाला क्वेश्चन नंबर 3 पूर्ण. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलंय, 3 persons can build a house in 8 days. म्हणजे काय करतात, आता आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू की दिलेलं प्रोपोर्शन कोणतं आहे, वेदर डायरेक्ट आहे का इनवर्स आहे. तर 3 persons can build a house in 8 days. How many days? 8 days. To build the same house in 6 days. जर आपल्याला 6 days मध्ये जर हेच घर बांधायचं असेल, सो हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड. तर बघा इथं पर्सन 3 आहेत, 8 दिवसामध्ये करतात. तर आपल्याला कमी दिवसामध्ये जर हे काम करायचं असेल तर आपल्याला काय करायला, वर्कर्स किंवा पर्सन्स वाढावं लागतील. म्हणजे हे आहे इनवर्स प्रोपोर्शन. कोणता आहे, इनवर्स प्रोपोर्शन. सो इनवर्स प्रोपोर्शनचा जनरल फॉर्म आपण बघितलाय, x1 into y1 equal to x2 into y2. तर हे काय, x1 y1 x2 y2. तर मग 3 persons 8 days मध्ये एखादा हाऊस बांधू शकतात. तर 6 days साठी किती पर्सन लागतील, सोपं आहे. आता हे डिवाइड मधलं मल्टिप्लाय मधलं 6 केलेला काय डिवाइड होईल. सो 3 into 8 divided by 6 equal to x2. So 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2 1 जा 2, 2 4 जा 8. So x2 equal to 4. So 4 persons are required to build a same house in 6 days. हा होता क्वेश्चन नंबर 4. रेशिओ अँड प्रोपोर्शन हा चॅप्टर फार सोपा आहे. फक्त आपल्याला काही बेसिक गोष्टी जर माहित असत्या तर आपण ह्या चॅप्टर मध्ये आपण स्कोर करू शकतो. क्वेश्चन नंबर 5. तर नेक्स्ट क्वेश्चन काय, कन्वर्ट द रेशिओज इनटू पर्सेंटेज. आता ह्याच्या आधी आपण काय केलं, पर्सेंटेजचं रेशिओ मध्ये कन्वर्जन केलं होतं. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, उलट करायचं, रेशिओचं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं. रेशिओ काय दिलाय, 15/25. आता हा आहे रेशिओ. आता रेशिओला जर पर्सेंटेज करायचं असेल तर आपल्याला काय करायचं, डिनॉमिनेटर मध्ये 100 आणावं लागेल. सो 15/25. आता डिनॉमिनेटर मध्ये कितीने मल्टिप्लाय केल्यावर 100 येणार आहे, तर 4 नी. 25 4 जा, तर खाली 4 नी मल्टिप्लाय करायचं, वर 4 नी मल्टिप्लाय करायचं. सो 15 4 जा 60 डिवायडेड बाय 25 4 जा 100. सो किती आलं, 60%. So we have convert this ratio into percentage. Next, 47/50. आता किती सोपं आहे, जर 50 ला कितीने मल्टिप्लाय केलं 100 येणार आहे, 2 नी. खाली 2 नी मल्टिप्लाय करायचं, वरी 2 नी मल्टिप्लाय करायचं. 94 47 2 जा 94 डिवायडेड बाय 100 म्हणजे 94%.
किती सोपं आहे. नेक्स्ट 7/10. आता 10 ला आपण 100 करता येतंय सर. 10 ने मल्टिप्लाय करायचं, खाली 10 नी वर 10 नी. सो 70 डिवायडेड बाय 100 म्हणजे 70%. नेक्स्ट क्वेश्चन थोडा वेगळा आहे. 546 डिवायडेड बाय 600. आता ह्याला आपल्याला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचंय. तर आपण काय करू, 6 ने डिवाइड होते का चेक करू. होतंय 6 ने डिवाइड. 6 1 जा 6 0 0, 6 9 जा 54, 6 1 जा 6. So 91 divided by 100 means 91%. तर अशा प्रकारे फर्स्ट एक्सरसाइज 4.1 झालेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्सरसाइज बघू. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.